आता तुम्ही पाणी बघितलं असेल तर मला वाटलं असेल हे कुठंतरी आज पवाय गेलाय आणि मी पवाय बिवाय नाही काय, मी माऊलीचा पूल दाखवतोय. हाच तो पूल आहे. या पुलाला 110 वर्ष झालेत. 110 वर्षात या पुलाला आजपर्यंत काय झालेलं नाही. मात्र गेल्या काही दिवसातल्या घटना बघता या पुलाला 110 वर्ष पूर्ण झाल्यामुळं कुठंतरी नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे. खरं तर हा पूल सातारा लातूर महामार्ग आहे. मात्र या रस्त्याच्या या पुलाच्या कामाकडं इथल्या स्थानिक नेत्यांचं अजिबात लक्ष नाही. इथं कोरेगाव विधानसभा मतदारसंघ येतो. मात्र इथले जे नेते मंडळी आहेत, एकीकडं महेश शिंदे आहेत, एकीकडं शशिकांत शिंदे आहेत, दोघं एकमेकांवर फक्त आरोप प्रत्यारोप करतात. मात्र इथनं रोज लाखो हजारो लोक प्रवास करतात. मात्र त्यांच्या जीवाची पर्वा या नेते मंडळींना अजिबात नाही. याचं हे चित्र आहे. कारण की गेल्या 15 वर्षात या नदीवर दुसरा पूल होणार आहे म्हटलं जातं. मात्र पूल काय अद्याप झालं नाही. गेल्या 15 वर्षात तुम्ही बघू शकत असाल तो एक पिलर झाला आहे. आता जर पिलर व्हायला 15 वर्ष लागले तर हा पूल कधी पूर्ण होणार असा प्रश्न या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पडला आहे. एवढंच नव्हे तर या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांचं एकच म्हणणं आहे आता की किमान सातारा जिल्ह्यात 4 मंत्री आहेत. या मंत्रिपदाचा काहीतरी वापर करून आपलं सरकार सत्तेत आहे, या सत्तेचा वापर करून किमान हा पूल लवकर बनवावा आणि लोकांच्या वर येणारं जे संकट आहे भविष्यातलं, ही संकट येऊ नये यासाठी किमान या मंत्री महोदयांनी लक्ष घालावं. शिवेंद्रराजेंनीच सातारा हा लातूर मार्ग आहे, किमान लातूरला जाताना त्यांनी या पुलाकडे लक्ष द्यावं. ते बांधकाम मंत्री आहेत, किमान त्यांनी तरी या पुलाकडं लक्ष देऊन या पुलासाठी काय नेमकं घोडं अडलं आहे हे पाहावं, असे इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे.